Discovery of an atomic structure. Atom molecule. Discovery of an atomic structure ओके. त्याच्यामध्ये फर्स्ट सायंटिस्ट घे डाल्टन. ओके. सो डाल्टन यांनी काय केलेलं, ॲटम इन्स्ट्रक्टिवेबल म्हणजे एक ॲटम जस्ट त्यांनी काय सांगितलं होतं, एक छोटा पार्टिकल आहे त्याला त्यांनी नाव दिलं ॲटम. मग त्याच्यामध्ये फर्स्ट ॲटम ॲटम इंडस्ट्रक्टिबल. ॲटम इंडस्ट्रक्टिबल. ओके फर्स्ट. त्याच्यानंतर त्याच्यात सेकंड ॲटम आयडेंटिकल. ॲटम आयडेंटिकल. थर्ड पॉइंट ॲटम मॉलिक्युल्स. ॲटम मॉलिक्युल्स. ओके. त्याच्यानंतर फक्त त्यांनी जस्ट इन्फॉर्म केलं की ॲटम स्मॉलेस्ट मॉलिक्युल आहे, त्याचं आयडेंटिकल सांगितलं, बस. त्याच्या पुढे ते काहीच सांगू शकले नाही. देन नेक्स्ट होते थॉम्सन. सेकंड सायंटिस्ट होते थॉम्सन. सो थॉम्सन यांनी काय सांगितलं, ॲटम हा काय आहे, एक स्पेरिकल फॉर्ममध्ये आहे. ओके. फर्स्ट ॲटम इज अ स्पेरिकल, गोलाकार, राईट. आणि अजून एक त्यांनी नाव दिलं होतं ते आहेच पुढे मोतीचूरच्या लाडूसारखा. तो पॉझिटिव्हकडून कुठे जातो, ऑब्विसली पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे. चार्ज प्रोड्यूस होतात त्याच्या, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. देन नेक्स्ट अजून काय की तो एक न्यूट्रल पण आहे. न्यूट्रल ऑब्विसली त्याच्यावर एक्स्ट्रा फोर्स, एक्स्ट्रा चार्ज अप्लाय केल्यावरच तो काय होतो, ॲक्टिव्ह. सगळ्यात आधी तो काय असतो, न्यूट्रल असतो, राईट. फोर्थ इलेक्ट्रॉन इमिटेड. फोर्थ इलेक्ट्रॉन इमिटेड. ओके. हे 4 पॉईंट थॉम्सन यांनी सांगितले. अँड देन नेक्स्ट थर्ड आले, थर्ड जिजर मार्डेन. जिजर मार्सडेन. ओके. जिजर मार्सडेन यांनी काय सांगितलं, यांनी एक एक्सपेरिमेंट केला. ओके. त्याला रुदरफोर्ड एक्सपेरिमेंट पण म्हणतात. पण त्यांनी जस्ट काय केलं होतं, यांनी जस्ट प्रॅक्टिकली नाही केलं, थेरॉटिकली एक एक्सपेरिमेंट, गोल्ड फॉईल वगैरे घेतली, इलेक्ट्रॉन सोडले आणि देन ते पासआउट झाले. ठीक आहे. 10th तुम्हाला हा एक्सपेरिमेंट होता, रुदरफोर्ड एक्सपेरिमेंट म्हणून. यांनी जस्ट स्ट्रक्चर वगैरे हे केलं, पण हे प्रॅक्टिकली केलं आणि प्रॅक्टिकली कोणी केलं, रुदरफोर्ड यांनी लिहिली. फर्स्ट पॉईंट डन एक्सपेरिमेंट ऑफ गोल्ड फॉईल. डन experiment of gold foil. Second failure of experiment. ते करू शकले नाही, प्रूफ करू शकले नाही, म्हणून त्यांचा एक्सपेरिमेंट काय दाखवला, फेल. का, कारण की ते प्रूफ करू नाही शकले, जस्ट त्यांनी. देन थर्ड डिडंट गेट व्हॅल्यू. त्यांनी व्हॅल्यू पण सांगितली नाही. डिडंट
गेट व्हॅल्यू. ओके. अँड देन यांच्यानंतर कोण आले मग 4th नंबरचे रुदरफोर्ड. यांनी एक्सपेरिमेंट पण केला आणि व्हॅल्यू पण फाइंड आउट केली. रुदरफोर्ड. ओके. रुदरफोर्ड यांनी काय सांगितलं, न्यूक्लियस इज अ पॉझिटिव्ह चार्ज. फर्स्ट पॉइंट. अँड देन सेकंड पॉइंट, साइज ऑफ न्यूक्लियस. साइज ऑफ न्यूक्लियस 10⁻⁻15 मीटर. मीटर याला अंडरलाईन करून रुदरफोर्ड यांनी साईज ऑफ न्यूक्लियस पण सर्च केली. त्याच्यानंतर आले मॅक्सवेल. 5th नंबर. 5th नंबरला आले मॅक्सवेल. सो मॅक्सवेल यांनी फर्स्ट रिसर्च केलं की इलेक्ट्रॉन टू ही काय आहे, एक इलेक्ट्रोवेव्ह आहे. ओके. इलेक्ट्रॉन इलेक्ट्रोवेव्ह. सेकंड पॉइंट, एनर्जी इमिट्स. ऑब्वियसली इलेक्ट्रॉन्स जे असतात ते काय करतात, एनर्जी इमिट्स. थर्ड, एनर्जी इमिट्स झालं. थर्ड, इलेक्ट्रॉन हे कशामध्ये फिरतात, एका सर्क्युलर मोशनमध्ये फिरतात. इलेक्ट्रॉन सर्क्युलर मोशन. अँड देन फोर्थ पॉइंट, साईज श्रिंकेन. ओके. त्यांची जी साईज असते ती काय होत चालते, श्रिंकेन. साईज श्रिंकेन. अँड देन लास्ट वन आले बोहर्स. यांनी काय सांगितलं मग, बोहर्स यांनी 3 postulate गिवन, लॅमन, बार्मल, वाटसन, पीफॉर्म. ओके. 3 पाश्चन गिवन. ते आपण डीपमध्ये बघणारच आहोत. इतके सायंटिस्ट होते ज्यांनी काय सगळ्यात पहिले कोण आलं, डाल्टन. ओके. सो डाल्टन यांनी काय केलं, जस्ट ॲटम काय आहे त्याचा आयडेंटिकल, राईट. सो ॲटम हे मॉलिक्यूल. त्याच्यानंतर आले थॉम्सन. यांनी काय सांगितलं, ॲटम इज अ स्पेरिकल फॉर्ममध्ये असतात, राईट, सर्क्युलर फॉर्ममध्ये. देन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ते न्यूट्रल असतात. न्यूट्रल म्हणजे कुठलाही एक ॲटम घेतला त्याच्यावर एक्स्ट्रा पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज अप्लाय केल्याशिवाय तो ॲक्टिव्ह होतो का, नाही. म्हणजे तो फर्स्ट काय असतो, त्याच्यावर चार्ज असतात, पॉझिटिव्ह पण चार्ज असतात आणि निगेटिव्ह पण चार्ज असतात, म्हणून तो फर्स्ट न्यूट्रल असतो. देन तो इमिट करतो, इलेक्ट्रॉन्स इमिट करतो. आपण बघितलं ना कन्फिगरेशनमध्ये इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर जिजर मार्सडेन यांनी सेटअप केलं होतं, एक गोल्ड फॉईल घेतली होती, इलेक्ट्रॉन सोडले होते, ते काय होते, ते काही रिफ्लेक्ट होऊन रिव्हर्स येत होते. त्याच्यानंतर त्यांचा हा एक्सपेरिमेंट त्यांनी व्हॅल्यू न सांगितल्यामुळे फेल गेला. त्याच्यानंतर आले रुदरफोर्ड यांनी न्यूक्लियस हा पॉझिटिव्ह आहे हे पण सांगितलं, साईज ऑफ न्यूक्लियस पण सांगितली, जी आहे 10⁻⁻15 मीटर. त्याच्यानंतर आले मॅक्सवेल यांनी सांगितलं की तो इमिट करतो, इलेक्ट्रॉन न करता एनर्जी इमिट करतो, आणि इलेक्ट्रॉन जे असतात त्यांना इलेक्ट्रोवेव्ह म्हणतात. अँड देन इलेक्ट्रॉन हे कोणत्या याच्यामध्ये फॉर्म असतात, सर्क्युलर मोशनमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आले बोहर्स. यांनी जे 3 postulate सांगितले ती थेरी आपण बघणारच आहोत. मग त्याच्यामध्ये त्याचं प्रत्येकाची नंबर ऑफ n = 1 to n = लिहिलं हे. ठीक आहे.
फर्स्ट डाल्टन ॲटॉमिक मॉडेल. फर्स्ट डाल्टन ॲटॉमिक, हे फक्त शॉर्टमध्ये लिहून दिलं. तुम्ही एवढं पण केलं अँड देन त्याचं एक्सप्लेन केलं तरी सफिशियंट आहे. 1 2 या 3 मार्क्सला येऊ शकतं. फर्स्ट डाल्टन ॲटॉमिक मॉडेल. ॲझ्युम्शन ऑफ, त्याच्यामध्ये थेरॉटिकलच आहे हे सर्व. ॲझ्युम्शन ऑफ डाल्टन ॲटॉमिक मॉडेल. ॲझ्युम्शन ऑफ डाल्टन ॲटॉमिक मॉडेल. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट, मॅटर इज मेडअप ऑफ, मॅटर इज मेडअप ऑफ indestructible particle. Indestructible particle. Second point, atom of a given element are identical. जो आपण सेकंड पॉईंट इथे लिहिलेलाच आर आयडेंटिकल. Given element are identical. Third, atoms can combine with other atoms to form new substance. ओके, एक ॲटम दुसऱ्या ॲटम सोबत कंबाईन झाल्यावर ऑब्विसली एक न्यू सबस्टन्स क्रिएट होतो. न्यू सबस्टन्स. नेक्स्ट लाईनमध्ये लिहिल्या, ॲटम्स मेड ऑफ सब टाईप आहे हे, म्हणजे सब हेडिंग. ॲटम्स मेड ऑफ, फर्स्ट पॉइंट, atom consists of positively charged nucleus. Okay, and negatively charged electrons. Next line मध्ये, nucleus itself made of proton and neutron. Then second घ्या आता, Thomson's atomic model. Second scientist, Thomson's atomic model. ओके, त्याच्यामध्ये घ्या थॉम्सन्स कॅथोड रे एक्सपेरिमेंट. त्यांनी जो रिसर्च केला तो थॉम्सन कॅथोड रे एक्सपेरिमेंट. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट, थॉम्सन परफॉर्म experiment using glass vacuum tube. Second point, on each side of the inside tube, each electrode are present. कोणते इलेक्ट्रोड मग? कॅथोड अँड ॲनोड. each electrode are present. Next point, upon applying the voltage, the cathode
was observed. The cathode was observed to emit rays which produce glow when they struck glass behind the anode. Sorry. Next point. By studying the properties of this ray, are made up of negatively charged particle, which he calls electrons. The rays are made up of negatively charged particle which he calls electrons. नेक्स्ट त्याच्यामध्ये सबहेडिंग थॉम्सन्स मॉडेल ऑफ ॲटम और प्लम पुडिंग मॉडेल. ओके, याला प्लम पुडिंग मॉडेल का म्हटलेलं, सर्क्युलर फॉर्ममध्ये, जसं मोतीचूरचा लाडू असतो ना त्या फॉर्ममध्ये असतो. सो म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, प्लम पुडिंग मॉडेल. अकॉर्डिंग टू थॉम्सन atomic model, first point, an atom is sphere having a uniform positive charge in which electrons are embedded. Second point, the total positive charge is equal to the total negative charge of electrons in the atom, making it electrically neutral. जसं मी लिहिलं ना, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज हे काय असतात, इक्वल, आणि तो इलेक्ट्रिकली काय असतो, न्यूट्रल. हे कोणी सांगितलं, थॉम्सन यांनी. देन नेक्स्ट, ॲज द होल सॉलिड स्पेअर is uniformly positive charge, the positive charge cannot come out and only the negatively charged electrons which are small.
कॅन बी इमिटेड. जे काही इलेक्ट्रॉन्स इमिटेड होतं तर स्मॉल कॅन बी इमिटेड. देन नेक्स्ट त्याच्यामध्येच सब पॉईंट सक्सेस अँड फेल्युअर्स. सक्सेस 2 मार्क्सला विचारलं जातं. सक्सेस अँड फेल्युअर्स ऑफ थॉम्सन्स मॉडेल. सक्सेस अँड फेल्युअर्स ऑफ थॉम्सन मॉडेल. ओके, फर्स्ट सक्सेसिव्ह पॉईंट काय होतं त्यांचा, आयन्स अँड आयोनिक कंपाऊंड्स यांनी काय केलं होतं, एक्सप्लेन केलं होतं. एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ आयन्स अँड आयन्स कंपाऊंड हे त्यांचं सक्सेस होतं. घ्या मग त्याच्यामध्ये सक्सेस, सब पॉईंट सक्सेस. द मॉडेल एक्सप्लेन of the model explain formation of ions and ionic compounds. टाइप्स आहे ना मॅटरचे, मिक्सचर कंपाऊंड्स माहिती ना, एलिमेंट आयन्स कंपाऊंड अँड फेल्युअर्स होतं त्यांचं. डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज was experimentally found to be different than proposed by Thomson model. जे एक्सपेरिमेंटल मॉडेल होतं त्याच्यापेक्षा डिफरंट मॉडेल यांचं थॉम्सन यांचं आलं होतं. हे त्यांचं काय झालं होतं, फेल गेलं होतं. ओके, डिफरंट दॅन प्रपोज बाय थॉम्सन मॉडेल. ओके, देन नेक्स्ट सायंटिस्ट जिजर मार्सडेन एक्सपेरिमेंट. त्यांचा डायरेक्ट एक्सपेरिमेंट होता गोल्ड फॉईलचा. ओके, जिजर ते फक्त काय करू शकले नव्हते, व्हॅल्यू फाइंड आउट करूनच नव्हते शकले, म्हणून त्यांचं पण काय झालं होतं, फेल. त्याच्यामध्ये घ्या मग डिस्क्राईब द जिजर मार्सडेन एक्सपेरिमेंट. डिस्क्राईब द जिजर मार्सडेन एक्सपेरिमेंट. ही डायग्राम काढून घ्या ना. थ्री मार्क्सला विचारलं जातं हा एक्सपेरिमेंट. गोल्ड फॉईल.
फक्त डायग्राम पण 2 मार्क्स देऊ शकते आणि पूर्ण एक्सपेरिमेंट 3 मार्क्स. झालं. फर्स्ट पॉईंट घ्या त्याच्यामध्ये. द एक्सपेरिमेंट अरेंजमेंट is as shown in figure. ओके, त्यांनी एक एक्सपेरिमेंट केला. सोर्स ऑफ अल्फा पार्टिकल कॉलिमेटरमधून पास केले अँड देन गोल्ड फॉईलमधून ते काय झाले, डिटेक्ट करण्यात आले. ओके, कॉलिमेटर म्हणजे काय, एका पॅरलल बीममध्ये पास आउट झाले. ओके, लाईन टू पॅरलल बीम, त्याला काय म्हणतात, कॉलिमेटर. ते असल्यामुळे ते एका पॅरलल बीममध्ये काय झाले, तिकडे पास आउट झाले. सेकंड पॉईंट, इन दिस एक्सपेरिमेंट a narrow beam of alpha particles from radioactive source was incident a gold foil. Next point, the scatter. Third point, the scatter particles produce scintillations on surrounding screen. Next point, the scintillations were observed through a microscope which could be moved to cover एक सेकंड, काय सांगितलं मी, द सायंटिलेशन वेअर ऑब्झर्व, बरोबर, थ्रू अ मायक्रोस्कोप, बरोबर सांगितलं, विच कुड बी मूव टू कवर डिफरंट अँगल्स विथ रिस्पेक्ट टू इन्सिडंट बी. ऑब्विसली ते गोल्ड फॉईलवर जेव्हा बंबाड होतात, एक डिफरंट अँगल्स क्रिएट होतात. ओके, जेवढे कॉइल्स रिफ्लेक्ट होतात तेवढे त्यांचे अँगल्स काय, आता डिफरंट अँगल्स क्रिएट होतात. देन नेक्स्ट सब पॉईंट, ऑब्झर्वेशन. काय ऑब्झर्व होतं, मोस्ट ऑफ पार्टिकल जे असतात ते कसे जातात, स्ट्रेट लाईनमध्येच, राईट, झिगझॅग नाही, कुठले राऊंडेड नाही, ते एका स्ट्रेट लाईनमध्ये काय होतात, पास होतात. फर्स्ट पॉईंट, मोस्ट अल्फा पार्टिकल्स pass
straight through the foil. Pass straight through the foil. ओके, कॉल्युमिनेटरच्या याने ते काय करतात, स्ट्रेट लाईनमध्ये पास होतात. नेक्स्ट पॉईंट, ओनली अबाउट 0.14% of the incident alpha particles were scattered through angles larger than 0.1 degree. याच्यापेक्षा कसे असणारे, ऑब्विसली जास्त असणारे, लार्जर दॅन 0. याला अंडरलाईन करून ठेवा, 0.14 अँड 0.1 डिग्री. देन नेक्स्ट नंबर, about 1 alpha particle 8,000 watts deflected 90 degree deflected to 90 degree larger, 90 पेक्षा जास्त. Then and fewer still were deflected through angles are larger as 180 degree. ओके, जेव्हा ते अल्फा पार्टिकल्स अँगल थ्रू डिफ्लेक्ट होता, ऑब्विसली 90 पेक्षा जास्त असतं, आणि फेवर स्टील वेअर डिफ्लेक्ट अँगल लार्ज आर 180. Okay, then next, Rutherford atomic model. Next scientist. काय सांगितलं होतं रुदरफोर्ड यांनी? साइज ऑफ न्यूक्लियस डिटेक्ट केली होती त्यांनी, राईट? रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. मग आता जे कॉन्ट्राडिक्शन प्रेझेंट केले होते जिजर यांनी, ते यांनी काय केले, एक्सपेरिमेंटली प्रूफ केले. कुणी? रुदरफोर्ड यांनी, राईट? त्याच्यामध्ये घ्या, मग थेरॉटिकलच आहे हे पण. According to Thomson model, the positive charge was uniformly, according to Thomson model, the positively charge was uniformly spread over the large sphere consisting of the atom. Next point, thus the volume density of the positive charge would be very small, and all of the incident alpha particles
would get deflect through only very small angles. Then next, but experimentally it was found that only very few alpha particles get scattered through angles greater than 0.1 degree. आपण आधीच्या ह्याच्यात पण बघितलं, greater than 0.1 degree. This presented a contradiction. तुम्ही ते एक्सपेरिमेंट बघितला असेल ना, यूट्यूबवर वगैरे दिसतो, रुदरफोर्ड एक्सपेरिमेंट. ते जसं त्यांनी जिजर यांनी काय सांगितलं होतं, जस्ट त्यांनी सेटअप केला होता, पण इथून अल्फा पार्टिकल सोर्स जातात, राईट. अल्फा पार्टिकल सोर्स पॅरलल लाईनमध्ये जातात, राईट, कॉलिमेटरच्या साहाय्याने, आणि ते गोल्ड फॉईल अटॅच केलेली. सो त्या गोल्ड फॉईलपासून ते काय होतात, रिफ्लेक्ट होतं, आणि प्रत्येक रेचा अँगल काय असतो, डिफरंट असतो. सगळेच पार्टिकल रिफ्लेक्ट होतात असं काही नाही, काही पार्टिकल रिफ्लेक्ट होऊन रिटर्न पण येतात. रुदरफोर्ड एक्सपेरिमेंट म्हणून आहे, 10th ला होतो तो एक्सपेरिमेंट. देन नेक्स्ट पॉईंट घे त्याच्यामध्येच. The atom consists of very small central core. त्यालाच काय म्हटलेलं आहे, कोण असतं ॲटमच्या सेंटरला, न्यूक्लियस. कोर इज कॉल्ड द न्यूक्लियस. नेक्स्ट लाईनमध्ये, the nucleus carry all the positive charge and most of the mass of atom 99.9%, म्हणजे नियर अबाउट 100च, 99.9%. नेक्स्ट लाईनमध्ये, the size of nucleus is of the order of 10 femtometer. 10 femtometer. इन मीटरमध्ये काय येईल मग, 10⁻⁻14 मीटर. which is a very small in comparison to the size of the atom, which is of the order of 10⁻⁹ meter. 10⁻⁹ meter. Thus major portion of an atom is empty space. देन इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस, हे तर तुम्हाला माहितीच आहे, ते पण तुम्ही तिथे राईट केलं तरी चालेल. इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस, सर्क्युलर ऑर्बिट. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन्स वॉज नेसेसरी, विदाउट इट इलेक्ट्रॉन्स वूड फॉल इन टू पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस अँड ॲटम वूड कोलॅप्स. ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल, राईट. तो काय असतो, खरं न्यूट्रल असतो, आणि त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज ऑन न्यूक्लियस एक्झॅक्टली इक्वल टू द negative charge of all these.
त्याच्यानंतर त्यांचे मेरिट्स लिहिलेले 2 मार्क्सला विचारले जातात, मेरिट्स ऑफ रुदरफोर्ड. ओके. त्याच्यानंतर स्टेट द डिफिकल्टीज फीड बाय रुदरफोर्ड. मग हे तुम्हाला लिहिता येईल का बुकमध्ये ॲज इट इज आहे का लिहून देऊ, एक्सप्लेन करून लिहून देऊ? 2 मार्क्सला विचारतात, मेरिट्स 2 मार्क्सला आणि डिफिकल्टीज 2 मार्क्सला. शॉर्टमध्ये 2 पॉईंट्स लिहिले तरी सफिशियंट आहे. ओके. मेरिट्स ऑफ रुदरफोर्ड मॉडेल काय आहे? अकॉर्डिंग टू रुदरफोर्ड मॉडेल द स्पेस बिटवीन ऑर्बिट्स ऑफ द इलेक्ट्रॉन्स अँड न्यूक्लियस इज मोस्टली एम्प्टी. ऑब्वियसली काय असतं ते, जो स्पेस असतो तो एम्प्टी असतो. हेन्स मोस्ट ऑफ अल्फा पार्टिकल्स पास थ्रू द एम्प्टी स्पेस. ऑब्वियसली ते कुठून पास होतात अल्फा पार्टिकल? एम्प्टी स्पेसमधनं. देन अंडरस्टँड अँड व्हेरी फ्यू विच आर in direct line within the teeny nucleus or are exemplary close to it and then ripple and get deflect through a large angles, and this model explain the observation from the Giger. त्यांनी जे केलं होतं तेच ऑब्झर्वेशन करून एक्सपेरिमेंट केला. अँड इट ऑल्सो एक्सप्लेन द लार्ज ऑफ मास ऑफ न्यूक्लियस, जे आपण आधीच्या पॉईंटमध्ये लिहिलेलेच आहे. अँड देन ॲज अ रिझल्ट ओनली निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आर इमिट बाय ॲटम. फक्त निगेटिव्हली चार्ज काय करतात ते इमिट करतात. अँड नॉट बी पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल. म्हणजे इमिट करतात ते कोणते पार्टिकल्स? फक्त कुठले? ओके. त्याच्यानंतर डिफिकल्टीज विथ रुदरफोर्ड. त्यांच्या पुढे कोणते कोणते डिफिकल्टीज आले? द सर्क्युलर मोशन इज ॲसिलरेटेड मोशन अकॉर्डिंग टू मॅक्सवेल इक्वेशन. And then accelerated radiates energy. The electrons should be continuously emit energy. ते continuously electrons काय करत असतात? Energy emit करत असतात. And then the electrons should continuously emit energy. The implies the energy of accelerate electrons should therefore continuously decrease, follow inward spiral path, finally fall into the nucleus. हे त्यांना डिफिकल्टी झाली होती. त्याच्यानंतर त्यांनी जे कंटिन्युअसली इंक्रीज द फ्रिक्वेन्सी, जेवढी फ्रिक्वेन्सी इंक्रीज होते तेवढी काय होत होती? अँग्युलर वेलॉसिटी त्याची वाढत होती. त्याच्यानंतर मग त्यांनी इट शुड ॲटम इमिट्स कंटिन्युअसली स्पेक्ट्रा बट एक्सपेरिमेंटली ऑब्झर्व फॅक्ट आर इन कॉन्ट्राडिक्शन विथ दिस एक्सपेक्टेशन. ऑल ॲटम्स इमिट लाईन स्पेक्ट्रा दॅट विल डिफाईन फ्रिक्वेन्सीज अँड वेव्हलेंथ. हे कुणी सांगितलं होतं? रुदरफोर्ड यांनी. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट हेडिंग टाका मग ॲटॉमिक स्पेक्ट्रा. जस्ट 2 मार्क्सला विचारले जातील हे मेरिट्स अँड डिफिकल्टीज. ॲटॉमिक स्पेक्ट्रा मोस्ट इम्पॉर्टंट. ॲटॉमिक स्पेक्ट्रा. सॉरी घ्या. ॲटॉमिक स्पेक्ट्रामध्ये घ्या कंटिन्युअस स्पेक्ट्रम. कंटिन्युअस स्पेक्ट्रम त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट, when a metallic object
object is heated, it emits radiations of different wavelengths. When these radiations is passed through a prism, a continuous spectrum is obtained. Okay. Then next line मध्ये घ्या. नेक्स्ट लाइन मध्ये हेडिंग एनर्जी लेवल अँड ट्रान्झिशन्स between for hydrogen atom. Okay, डायग्राम ड्रॉ करा. इन्फिनिटी. फक्त डायग्राम 3 मार्क्स लिहू शकते आणि देन एक्सप्लेनेशन 4 to 5 मार्क्सला.
झाली डायग्राम. ओके. सो ॲटॉमिक स्पेक्ट्रा ॲटमचा हायड्रोजनचा बघितला. त्याच्यामध्ये प्रत्येक E1 देन E2 इज इक्वल टू, आता E1 काय आहे, नंबर ऑफ किती आहे, N1 आहे. सो इथे काय येईल, -13.6 अपॉन 1 स्क्वेअर, राईट. सो काय येईल, ॲज इट इज 13.6. त्याच्यानंतर हा नंबर ऑफ काय घेतला होता, फर्स्टचा. सेकंडचा काय येईल, -13.6 अपॉन 2चा स्क्वेअर, म्हणजे -13.6 अपॉन 4. तो आपण इथे E2 इज इक्वल टू घेणार आहोत. त्याची डायरेक्टली व्हॅल्यू आहे E2 इज इक्वल टू, लिहून घ्या डायरेक्टली, E2 इज इक्वल टू, जस्ट तुम्हाला सॉल्व करायला विचारलं तर लिहिता आलं, -3.4 -3.4. असं प्रत्येक नंबरचं काय करायचं, तिथे ॲडजस्ट नाही आठवलं तर सॉल्व करून बघायचं, नाही तर डायरेक्टली लिहिलं तरी चालेल, किंवा तो फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. सो प्रत्येक याची ॲटॉमिक स्पेक्ट्राची व्हॅल्यू काय असणार आहे ती, फर्स्ट ऑफ ऑल n इज इक्वल टू 1, n इज इक्वल टू 2, n इज इक्वल टू 3. फर्स्ट जे लायमन होते त्यांनी कुठून स्टार्ट केलं होतं, n इज इक्वल टू 1 पासून, अँड देन n इज इक्वल टू 5 पर्यंत. देन नेक्स्ट होते बाल्मर, यांनी कुठून स्टार्ट केलं होतं, n इज इक्वल टू 2. देन नेक्स्ट पास्टन, आणि त्याच्यानंतर P फाउंड. जसं आपण लॅम्बडाची व्हॅल्यू पुट करू तसं तुम्हाला हे यांचं लक्षात येईलच. सॉरी, डायग्राम झाली. घ्या मग त्याच्यामध्ये घ्या, द ऑब्झर्व वेवलेन्स sorry, the observed wavelength when a hydrogen gas is heated, when a hydrogen gas is heated inside a glass tube, inside a glass tube to high temperature, to high temperature, it emits radiations, it emits radiations of wavelength 410, 410, first 434, 486 and 656 नॅनोमीटर. मागे राहिले का, इट इमिट्स रॅडिएशन्स ऑफ वेवलेंथ्स 410, 434, 486 and 656 nanometer. Invisible region, invisible region. नेक्स्ट लाईनमध्ये झालं. The spectral lines can be divided, the spectral lines can be divided into groups known as, into groups known as series with names of scientists, series with names of scientists who studied them, who studied them. कोण होते मग ते, द सेरीज
starting from shorter wavelength are called Lyman, Balmer, Paschen, एक सेकंड अजून एक राहिले, अजून एक राहिले, ब्रॅकेट अँड पी फाउंड, ब्रॅकेट, अजून एक लाईन ड्रॉ करून घ्या इथून, अँड पी फाउंड, ब्रॅकेट थर्ड होते आणि हे होते पी फाउंड. ओके, पी फाउंड, ज्यांच्या ह्या सगळ्या वेवलेंथ काय होत्या सेम, पी फाउंड, तेवढं फक्त हे करून घ्या, ते करेक्ट. अँड पी फाउंड म्हणलं. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या पॉईंट्स. एक्झिस्टेशन एनर्जी, द एनर्जी रिक्वायर, 2 मार्क्सला डेफिनेशन विचारलं जातं. द एनर्जी रिक्वायर to take an electron from the ground state to an existed state, it's called existation energy. Then next, binding energy. Binding energy of an electron, minimum energy required to make it free from the nucleus. Next, ionization energy of an electron. Next subheading, ionization energy of an electron in an atom. Dash करून लिहा. It is the minimum amount of energy. Required to be given to an electron in the ground state of that atom to set the electron free. जास्त थेरॉटिकल झालं ना, मग घ्यायचं की नाही नेक्स्ट. ह्या वीकमध्ये म्हटलं हे चॅप्टर संपून जाईल, म्हणजे होऊन जाईल तुमचं सिलेबस.
ठीक आहे. आता याच्यावर एक त्यांनी बाल्मर लार्सन यांनी काय केलं होतं, वेवलेंथ फाइंड आउट करायचा फॉर्म्युला घेतला. तर तो किती होता, 1/λ इज इक्वल टू R 1/n² मायनस 1/m². सो कुठली पण एक व्हॅल्यू दिलेली असेल त्यांनी, सपोज लॅमडाची, हे तर नंबरिंग असं 1 to इन्फिनिटीपर्यंत. आपण नंबर ऑफ किती घेऊ शकतो, 1 2 3 4 इन्फिनिटीपर्यंत. मग सपोज त्यांनी एखादी व्हॅल्यू दिलेली, सपोज आरची दिलेली आहे, लॅमडाची दिलेली, जस्ट आपल्याला काय करावं लागेल, फाइंड करावं लागेल. त्याचं फक्त एक एक्झाम्पल घेते, चालेल. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या, द वेवलेन्स ऑफ द इमिशन, हेडिंगच आहे, द वेवलेन्स ऑफ द इमिशन lines are found to obey the relation 1/λ is equal to, तो फॉर्म्युला लिहा, 1/λ is equal to R 1/n² minus 1/m². सो वी नो दॅट लॅमडा काय आहे, वेवलेन्स ऑफ लाईन, आर काय आहे, कॉन्स्टंट, आणि NM काय आहे, इंटिजर्स नंबर. ओके, काय आलं, सिग्निफिकंट लिहिता येईल ना. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या, द सक्सेसिव्ह लाईन्स इन अ गिवन सेरीज, द सक्सेसिव्ह लाईन्स इन द गिवन सेरीज come closer and closer and ultimately reach the values of, next formula, lambda is equal to n² r. Lambda is equal to n² r. The limit m is equal to infinity, the limit m is equal to infinity for a different values of n, for a different values of m. Okay, ठीक आहे, बघू बाकीचं उद्या. याच्यावर एक्झाम्पल्स, कोण कोण सायंटिस्ट होते मग. फर्स्ट डाल्टन, काय केलं त्यांनी, काय शॉर्टमध्ये लिहून दिलं होतं ना, ते शॉर्टमधलं जरी झालं ना तरी सफिशियंट आहे. तुम्ही त्याच्यातनं 4 to 5 लाईन्स जरी लिहू शकता ना, सपोज नाहीच टाईम यायला, ॲटलिस्ट ते तरी करून जायचं. काय सांगितलं त्यांनी, सगळ्यात स्मॉलेस्ट पार्टिकल ॲटम आहे, पण ते प्रूफ नव्हते करू शकले. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट कोण आले मग, थॉम्सन यांनी काय सांगितलं, राईट. अजून पंप पुडिंग मॉडेल कुणी नाव दिलं होतं, राईट, बरोबर. सो अजून त्यांनी पॉझिटिव्हली चार्ज इक्वल टू निगेटिव्हली चार्ज, आणि तो काय असतो, पहिले न्यूट्रल असतो, राईट. त्याच्यानंतर कोण आलं, जिजर मार्सडेन, त्यांनी काय एक्सपेरिमेंट केला होता, राईट. अल्फा पार्टिकल, सोर्स ऑफ अल्फा पार्टिकल सोडल्यानंतर ते कॉलिमेटरमधून पास झाल्यानंतर ते डिटेक्टरवर काय झालं, ते रिफ्लेक्ट, राईट. मग त्याच्यामध्ये ते जस्ट प्रूफ कुणी केलं, मग रुदरफोर्ड यांनी काय रिसर्च केलं, अजून साईज ऑफ न्यूक्लियस, अजून काय काय सांगितलं होतं त्यांनी, रुदरफोर्ड यांनी. त्यांचं सक्सेस काय झालं होतं, रुदरफोर्ड, थॉम्सन, काय झालं होतं, पॉईंट लिहून दिले होते ना. थॉम्सन यांचं सक्सेस आणि फेल्युअर काय होतं,
राईट. आणि फेल्युअर त्यांनी एक्सपेरिमेंटली प्रूव्ह करू शकले नव्हते ते. त्याच्यानंतर नेक्स्ट जिजर यांचं झालं होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट कोण आलं? रुदरफोर्ड यांचे. त्यांनी काय काय सांगितलं? ॲटम इज व्हेरी स्मॉल, त्याला काय म्हटलेले, त्याच्यामध्ये जो सेंटरला आहे सेंट्रल कोर, त्याला काय म्हटलेले? न्यूक्लियस. त्याच्यानंतर पॉझिटिव्हली चार्ज आणि निगेटिव्हली, पॉझिटिव्हली प्रोटॉन्स असा, निगेटिव्हली इलेक्ट्रॉन्स, राईट. त्याच्यानंतर अजून त्यांनी साईज ऑफ द न्यूक्लियस किती सांगितली होती? इन ऑर्डर फ्रॉम 10 फेम्टोमीटर. फेम्टोमीटर मीटरमध्ये काय तर 10⁻⁻14 मीटर. ओके, ठीक आहे.